तू कोणाचा मुलगा आहेस असं तुला कोणी विचारलं तर तू सांगू नकोस, असं कोणाच्या सांगण्यावरून तू तिला सांगितलं नाहीस असं नाही ना? नाही, असं काहीच नाहीये. एवढं चांगलं घर आहे तुझं या शहरामध्ये, आणि असं असताना तू हॉस्टेलमध्ये का राहतोस? मला वाटतं हा माझा खासगी प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर मी दिलंच पाहिजे असं मला वाटत नाही. उद्या सकाळी फोन करायचा दादाला, पैसे मागवायचे. आणि कुठे मागशील? अरे कॉलनीच्या रस्त्यावरती, कळलं काय? आणि उद्या जर कामात चूक झाली की नाही तर मग बघ तू. तुम्ही दोघं भाऊ काय माकड बनवताय का माझं? तुम्ही लाख म्हणाल पैसे माग, त्यानं द्यायला पाहिजेत ना. आयला तोऱ्यात तर एवढा बोलतो जणू काय माझी पोरगी त्यानं किडनॅप केली. अरे बाबा तोऱ्यात बोलणारच तू. 3 टायमाला आमदारकीला निवडून आलाय. मला टेलिफोन आहे हो, अर्ध्या मिनिटाच्या वर बोलायचं नाही. हा हा जातो उद्या सकाळी जातो भेटीला आणि करतो त्याला फोन. अरे नरसाळ्या, व्हीटी नाही CST बोल, नाही तर फटके पडतील. कुणाशी बोलत होता? किडनॅपरशी. तो मला म्हणला उद्या फोन करून दादाकडे 5 कोटीची मागणी करणार आहे. मग दादा एका माणसाला पाठवल 5 कोटीची बॅग घेऊन. एक सांगितलं तर ऐकाल सर? यानंतर जेव्हा कधी त्या अपहरणकर्त्याचा फोन येईल तेव्हा ताबडतोब त्याला पैसे देण्याचं मान्य करा. तुम्ही काय बोलताय ते कळतंय ना? साहेब, त्याला त्याच्या वेळेतून बाहेर काढायचं असेल तर हाच एक उपाय मला खूप महत्वाचा वाटतो. तुम्ही त्याला पैसे देण्याचं मान्य करा. तो लगेच तुम्हाला वेळ आणि जागाही सांगेल. आपण ताबडतोब तिकडे कडक फिल्डिंग लावूया. कसं आहे साहेब, या भरल्या शहरामध्ये या एका माणसाला शोधत फिरण्यापेक्षा त्याला एका जागी बोलावून उचलणं हे जास्त सोपं आहे, नाही का? म्हणजे त्याला पैसे देण्याचं कबूल करणं हा एकमेव पर्याय आहे. मी पुढच्या तयारीला लागू. आणि एक विचारायचं होतं साहेब तुम्हाला. सुमित्रा किल्लेदारांची मानसिक स्थिती बरी आहे ना? काय झालं? त्या मला मगाशी बोलावून काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होत्या की अपहरणकर्ता परशुराम. लक्ष देऊ नका तिच्याकडे, वेळ लागलाय तिला. हा मूर्खपणा कोणी केलाय? अगं युगंधरी, ही बातमी पेपरमध्ये छापायची नव्हती खरं ग. तसं तू करवला सांगितलं होतंस का? खरंच परमेश्वर माझी परीक्षा पाहतोय. तू वचन मोडलंस, दिलेला शब्द पाळला नाहीस म्हणून हा नरसिंह आता गावभर बोंब मारणार. चला ताबडतोब करवे ना माझ्याकडे पाठव. हे काय करताय तुम्ही? तो नेहमी आपली परीक्षा पाहतो ना, आज मी त्याची परीक्षा पाहणार आहे. जोपर्यंत आपली अमृता सुखरूप घरी परत येत नाही तोपर्यंत पाण्यातच ठेवणार आहे त्याला. ते काही तांब्या पितळ्याचे तुकडे नाही आहेत. आज त्याला सिद्ध करावंच लागेल. आज त्याला सिद्ध करावं लागेल त्याचं देवपण. कर्वे, माझ्या रागवणे मागचं कारण समजून घ्या. बातमी कुणाच्याही विरोधात असू दे, ती छापण्याच्या आधी मला विचारत जा. प्रत्येक बातमी छापण्याची एक योग्य वेळ असते. काही महत्वाच्या बातम्या न छापण्यातच आपला फायदा असतो. युगंधरी, हे समज कळायला करवला अजून बरेच पावसाळे बघायचे. उद्या सकाळपर्यंत अमृता नक्की परत ये. उद्या सकाळी नाही, आज रात्रीच परत येईल अमृता. नका काळजी करू. साहेब, काय झालंय वाकणीस? काय झालंय वाकणीस? साहेब, युगंधराबाईने पुन्हा एकदा विश्वासघात केलाय.